अमरावतीमधील परतवाडा मार्गावर मंजुरी नसतानाही 50च्या वर झाडं तोडली। महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडं तोडली। 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल। जुनी झाडं तोडू नका असे न्यायालयाचे आदेश असतानाही झाडं तोडली। मुंबईच्या धारावीमध्ये तब्बल 25 बाईक जाळल्या। जुन्या वादातून स्थानिक गुंडांनी बाईक जाळल्याची माहिती। आशीर्वाद सोसायटीच्या आवारामध्ये उभ्या होत्या बाईक। पोलिसांनी चौघांना केली अटक। शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनाच लाच घेताना अटक। नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई। शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजन राहिरे यांना अटक। 31,000 रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी 22,000च्या लाचेची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकामध्ये 2 गट आमने सामने। धार्मिक घोषणाबाजीमुळे वाढला तणाव। झेंडा लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला। माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीमध्ये गोळीबार। एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी। शिकारीसाठी गेले असता झाला गोळीबार। गोळीबार कुणी आणि का केला याचा पोलिसांकडून तपास सुरू। साताऱ्यातल्या आणेवाडी टोल नाक्याजवळ भरधाव ट्रकला भीषण आग। मुंबईहून मंगळुरूकडे निघालेल्या ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक। 20 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान। आगीचं कारण अद्याप स्पष्ट। रत्नागिरीमधील महामार्गावर थांबलेल्या शिवशाही बसला बाईकची धडक। बाईकवरील दोघे गंभीर जखमी। जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये केलं दाखल। रायगडमधील वाकणपाली मार्गावर भीषण अपघात। भरधाव ट्रकची झाडाला धडक। घटनेमध्ये ट्रकची चाकं निखळून पडल्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला। सुदैवानं जीवितहानी टळली। खोपोलीकडून नागोठणेकडे जाताना अपघात। अहिल्यानगर पुणे महामार्गावर दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात। घटनेमध्ये ट्रक चालक गंभीर जखमी। अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने जात होता ट्रक। भाईंदरमध्ये कारचा भीषण अपघात। कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। कारची दुभाजकाला धडक। मेट्रो पिलरच्या आधीच गाडी थांबल्यामुळे मोठा अपघात टळला। अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळगाव हांडेमध्ये काढणीला आलेल्या गव्हाच्या शेतीला आग। काढणीला आलेला 4 एकरावरचा गहू जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। भोंदू अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली। खरातची जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात येणार। त्यानंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये नेलं जाईल। एसआयटी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता। एसआयटी पुन्हा अशोक खरातची चौकशी करणार असल्याची माहिती आहे। उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर केलं जाणार। अशोक खरात प्रकरणी स्थापना करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच। आणखी 11 महिलांनी पुढे येत केले लैंगिक शोषणाचे आरोप। तर खरातनं बळकावलेल्या प्रॉपर्टी विरोधात दिली माहिती। अशोक खराची दररोज वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत। त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेत। प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्याची गरज। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं मत। आपल्या देशाच्या रक्षणासाठी इराण महाशक्तीपुढे झुकला नाही। युद्ध शांतीचं श्रेय भारताला मिळालं पाहिजे होतं, पण ते पाकिस्तानला मिळालं। खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला। विश्वगुरूंना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्तानं। हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं। आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे। संजय राऊतांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी। ज्यांचे मजल उरणपर्यंत नाही त्यांनी इराणवर बोलू नये। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व सक्षम असल्याचं केलं विधान। ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारतायत। देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे। इराण आणि इस्रायल युद्धामध्ये नेमकं काय झालं, कुणी मध्यस्थी करायला पाहिजे होती, कुणी दलाली केली, हे जगानं बघितलंय। दलाली करणं हा भारताचा धंदा नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट।
वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध. छाननीमध्ये 2 उमेदवारांचे 6 उमेदवारी अर्ज बाद. अर्ज माघारीसाठी उद्या शेवटचा दिवस. किती उमेदवार माघार घेतात, किती रिंगणात राहतात याची उत्कंठा. राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे आकाश मोरे प्रमुख उमेदवार. बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा. पार्थ पवार यांनी अजित पवार यांचा राजकीय प्रवास समजून घ्यावा. शरद पवार काँग्रेस विचारानं पुढे गेले. काँग्रेसवर टीका करताना पार्थ पवारांनी आत्मपरीक्षण करावं. संजय राऊतांचा पार्थ पवारांना टोला. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी, याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरून आमची कोणतीही अडचण नाही. आज ना उद्या आम्ही निर्णय घेऊ. काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब. बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो, मात्र अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण. प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. अजितदादा लोकांच्या मनामनात, त्यामुळे कोणी बॅनरवर फोटो लावला काय, नाही लावला काय याला काहीच फरक पडत नाही. आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. एखाद्या बॅनरवर तसे फोटो नसतील याचा अर्थ दादा मनातून गेले असं होत नाही. दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत, मनामनात आहेत. 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत. त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील नसतील ह्याला महत्त्वाचं. शेवटी ते बॅनरवर फोटो टाकले तर ते बॅनर खतावरच जाईल, पण माणसाचं मन थोडी खतावर जाणार. त्यामुळे त्यात मी फोटो टाकले का नाही टाकले त्यांना फरक पडत नाही. शरद पवारांना पुन्हा भाजपचा धक्का. समरजित घाडगे यांचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास करणार घाडगे यांची भूमिका. रत्नागिरीतील चिपळूण फॉरेस्ट विभागाच्या शासकीय मालमत्तेवर भाजपचं चिन्ह. काँग्रेसनं संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांची भेट घेत विचारला जाब. शासकीय मालमत्तेवर राजकीय पक्षाचं चिन्ह लावणं नियमबाह्य असून सरकारी जागेचा राजकीय वापर कसा काय केला जातो, काँग्रेसचा सवाल. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोळीमध्ये एका घरामध्ये शिरला बिबट्या. विवेक जोशी यांच्या घरामध्ये बिबट्या शिरला. घराचे सर्व दरवाजे बंद करून वन विभागाला दिली माहिती. वन विभागानं बिबट्याला केलं जेरबंद. बिबट्या विवेक जोशी यांच्या घरातल्या किचनमध्ये निवांत बसला होता. त्याआधी बिबट्या गुरांसोबत गोठ्यातही बसला होता. बिबट्या जखमी झाल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गमधील दोडा मार्गच्या तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावामध्ये आढळला 15 फूट लांब किंग कोब्रा. वन कर्मचाऱ्यांनी सोडले नैसर्गिक अधिवासामध्ये. कुत्रा सापाच्या दिशेनं धाव घेत असताना किंग कोब्रानं फणा उगारला. थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोव्यातील पेडणे तालुक्यातील कडशी मोपा नदीमध्ये ओंकार हत्ती करतोय मौज मस्ती. तर लोकवस्तीमध्ये जाऊन धुमाकूळ घातल्यानं अनेक नागरिकांकडून ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी. अलिबागमधील आक्षी तर मुरुड तालुक्यातील एकदारा जेटी कामाचं मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. बंदर भागातील जेटी विकास कामांसाठी 340 कोटी रुपयांचा निधी मंजूर. स्थानिक मच्छीमारांना मिळणार जेटीचा आधार. नाशिकच्या कळवण शहरामध्ये अतिक्रमण मोहीम. शहरामध्ये मेन रोडवरील अतिक्रमणाविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांकडून काही ठिकाणी विरोध. रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांकडून स्वागत. सिंधुदुर्गातील मालवणमधील तळाशीळ गावामध्ये अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महिलांचा एल्गार.
खाडीपात्रामध्ये उतरून महिलांनी केलं आंदोलन. जोपर्यंत अनधिकृत वाळू उत्खननं थांबत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार. वाशिम जिल्ह्यातील तब्बल 21 खासगी शाळांमधील 39 तुकड्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. वेळोवेळी मूल्यांकन झाल्यावरही शाळा शासकीय अनुदानासाठी अपात्र. शाळांची मान्यता टिकवायची असेल तर संबंधित संस्थाचालकांना शाळा चालवावी लागणार. सर्वांसाठी आरोग्य हा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, रांगोळ्यांमधून आरोग्याचा संदेश. नाशिकच्या नांदगावमध्ये एकविरा देवी यात्रोत्सवामध्ये जोगतीन आराधी आणि किन्नरांचा जोगवा कार्यक्रम. धार्मिक गाण्यांवर तृतीयपंथीयांचं नृत्य. महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम. अध्यक्ष अंजुम कांदे यांच्याकडून साडी चोळी देऊन जोगवा. भाजप स्थापना दिनानिमित्त अकोल्यामध्ये मोरणा नदीची स्वच्छता मोहीम हाती. सामाजिक उपक्रमानं भाजपचा स्थापना दिवस साजरा. भाजप नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये जलकुंभी काढण्याचं काम हाती. महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवक उपस्थित. संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ऐन उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाणी वाया. जायकवाडीच्या नाथसागरमधून संभाजीनगरला पाणीपुरवठा करण्यासाठी 2,500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू. टेस्टिंग सुरू असताना पाईपलाईन फुटली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.